किचन मध्ये नमस्ते। आजचा व्हिडिओ आहे बदामाचा दूध। त्याच्यासाठी इथं दूध घेतलेला 1 लिटर, 2 ते 3 छान मी उकली काढलेले आहेत ऑलरेडी। आणि इथे पण आता दुधाला उकली आलेली आहे, तर त्याच्यामध्ये आपण केसर टाकून घ्यायचा। इथे केसर टाकलेला आहे बघा, छान असा सुरेख कलर यायला सुरुवात झालेली आहे बघा। आणि दुधाला उकली आल्यानंतर असं खाली पातेल्याला लागून नाही द्यायचं आहे दुधाला। इथे बघा 1 लिटर दूध होता, पूर्णपणे अर्धा लिटर पेक्षा पण कमी झालाय, 1 ग्लास झालेला आहे। चांगला 1 तास शिजवून घेतलेला आहे आणि एकदम घट्ट झालेला आहे। तर आपण बघा इथे बदामाची पावडर आहे, ती तर या दुधात टाकली ना तर दूध घट्ट पण होईल आणि तोच दूध आपण फ्रीजला ठेवला तर इथे कुल्फी पण बनणार। तर आपण हा बदाम पिसलेला आहे पूर्णपणे, तो आतमध्ये टाकायचं पॅकेट करून। 2 आहेत इथे, 2 ग्लाससाठी 2 टाका, 1 ग्लाससाठी 1 टाका। इथे बघा असं आहे, जसं आपण बाहेर विकत आणताना खावा असं आहे। बदामचा पावडर आहे, हे बदाम भिजवलेले आहेत आणि मिक्सरला पिसलेले आहे। लगेचच मिक्स करायचं, नाहीतर ते गठ्ठे होईल। 1 पॉकेट टाकलेला आहे, 1 पॉकेट टाकलेला आहे, दुसरा पॉकेट टाकलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचं। आणि इथे गरम दूध आहे, तर आता गरमी जास्त आहे, तर कोणाला थंड पाहिजे तर बर्फ टाकायचा, नाही तर गरमच असं पियाचं असलं तर पूर्णपणे झालेलं आहे। आता आपण ग्लासमध्ये ओतून घ्यायचा। इथे बर्फ टाकून घ्यायचं ग्लासमध्ये, जेवढं पाहिजे तुम्हाला तेवढं टाका। इथे मी 2 ग्लासमध्ये टाकणार आहे, 1 ग्लासमध्ये नाही टाकणार आहे। इथे 3 ग्लास घेतलेले आहेत। कसं आहे आता गरमी पण जास्त आहे ना, त्याच्यामुळे थंड जास्त पितात। आणि हा बर्फ घरचाच घेतलेला आहे, बाहेरचा नाही आहे। तर याच्यावर आपण दूध ओतून घ्यायचं। दुधाचा खुशबू असा छान सुटलेला आहे एकदम। ह्याच्यावर बदामाचं आणि पिस्ताचं काप टाकायचं। जे बाहेर बदामाचा दूध पियाचं तर घरच्या घरीच बरं आहे। 1 लिटरमध्ये 2 ते 3 ग्लास होतात। इथे बघा पूर्णपणे आपला व्हिडिओ इथे झालेला आहे। बदामाचं दूध झालेलं आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पीत राहा। धन्यवाद।